नमस्कार, योगिता श्री किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पातोडी. पातोडी आणि त्याचा रस्सा म्हणजे ग्रेव्ही. त्यासाठी पातोडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे. एक एक बाउल भरून चण्याचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरची जी ठेचून घेतलेली आहे, हळद, हिंग, पाणी आणि थोडंसं तेल. गॅस लावून गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यात सर्वप्रथम थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडं हिंग टाकायचंय. हिंगानंतर थोडीशी हळद आणि ठेचून घेतलेला लसण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. ह्या मध्यम तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहेत. तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही तिखट मिरच्यांचा ठेचा टाकू शकता. थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर ह्या फोडणीमध्ये आपण पाणी घालणार आहोत. जेवढं आपण बेसन घेतलंय तेवढंच पाणी घालायचं आहे. येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस थोडा मंद करून गॅस स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. चण्याचं पीठ, बेसन पीठ म्हणजे. आणि त्याच्या गुठळ्या होणार नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे आणि हटायचंय ते. आता याच्यावर झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. एक 2-3 मिनिटांनंतर झाकण उचलून घ्यायचंय, हलवून घ्यायचंय आणि पाहायचंय चांगलं झालंय की नाही. त्याला थोडीशी ट्रान्सपरंट अशी बेसनावरती थर येतो. मग व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित शिजून गेलेलं आहे. आता बेसन व्यवस्थितपणे शिजून गेलेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि तेल सगळीकडे असं पसरवून घ्यायचंय. ताट उलट करून केलेलं आहे. तुम्ही सरळ ताटातही करू शकता, छोट्या ताटात घेऊ शकता. टाकायचंय आणि व्यवस्थितरित्या त्याला सगळीकडे पसरवायचंय. गरमच त्याला थापून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित त्याला जाडसर थापून घ्यायचंय हाताने. पातोडी थोडीशी जाडसरच असते. आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि मग कोथिंबीर टाकल्यानंतरही एकदा दाबून द्यायचं म्हणजे ती कोथिंबीर
त्याला व्यवस्थितरित्या चिटकवून जाते. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्यावर काप पाडून घ्यायचे. तुम्ही चौकोनी पाडू शकता, जे शंकरपाळ्यासारखे पण पाडू शकता. तुम्हाला जसे आवडत असतील त्याप्रमाणे पाडा. थांबा, पहिले काढून घेऊ द्या. तयार आहे आपली पातोडी. तयार आहे आपली पातोडी. तयार आहे आपली पातोडी. आता आपण पाहणार आहोत पातोडीसाठी जो रस्सा बनवतात ग्रेव्ही मसाल्याची, ती आपण पाहणार आहोत. ती कशी बनवायची आहे. पातोडीच्या रस्स्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर अद्रक आहे, ते 2 ते 3 इंच आहे, तेही कट करून घेतले गोल गोल. त्यानंतर खोबरे आहे, ते मी उभे कापून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता. त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत, तिखट एक खात असाल तर हिरव्या मिरच्या टाकायच्या, अन्यथा लाल तिखट. लसणाच्या 8-10 कळ्या आणि टोमॅटो एक मध्यम आकाराचा. त्यानंतर कोथिंबीर आहे, ती आपण मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये पण घालणार आहोत आणि वरतून सजावटीसाठी पण करणार आहोत. वाटणात टाकणार आहोत कोथिंबीर. आणि गरम मसाला आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, जिरे, हिंग आणि तेल आणि मीठ. सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत. आणि खोबऱ्यामध्ये आपण 1 ते 2 थेंबच तेल घालायचं आहे. खोबरं चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं. आता आपलं कांदा खोबरं आपण परतून भाजून घ्यायचा झालेलं आहे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत गुलाबी छान गॅस बंद करून द्यायचा आहे खरपूस छान भाजून घ्यायचा आहे कांदा. आणि ते बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. कांद्याला भाजायला वेळ लागतो. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण कांदा परतून घ्यायचा आहे. मधून मधून हलवायचं आहे आणि व्यवस्थित सगळा कांदा परतून घ्यायचा आहे. पहा, आपला कांदा थोडा भाजून झालेला आहे. आता कांदा भाजून झाला आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे.
आणि सगळे जेवढं साहित्य आहे ते तुमच्या मिक्सरच्या पॉटमध्ये जेवढं बसत असेल त्याप्रमाणे 1 किंवा 2 वेळा सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. पहा, हे सगळं वाटण तयार आहे. त्यात आपण कोथिंबीर घातली आहे, धणे घातले आहेत, त्यामुळे ते थोडंसं ग्रीन झालेलं आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे मोठा. कढईच पण थोडी मोठ्या साईजची आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. आपण सर्वप्रथम गॅसवर ठेवून तेल गरम झालं आहे, तेल भरपूरच घालायचं आहे. राई तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि आपण जे वाटलेलं हिंग टाकायचं आहे, वाटण आहे ते, आणि जे आपण वाटण वाटलं आहे त्या तेलामध्ये सगळं चांगल्या रीते परतवून घ्यायचं आहे. मधून मधून त्याला व्यवस्थित चिटकू द्यायचं नाही आहे आणि व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे व्यवस्थित आणि मंद आचेवरच भाजायचं आहे. पहा, आपला मसाला भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट तुम्ही ज्याप्रमाणे खात असाल त्याप्रमाणे टाकायचं आहे, कारण आपण हिरवी मिरची टाकली आहे. धने जिरेची पावडर टाकायची आहे. थोडा गरम मसाला टाकायचा आहे आणि परत त्याला परतवून घ्यायचं आहे. मसाले सगळे त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे ड्राय. पहा, आपला मसाला व्यवस्थित तेल सोडतोय आता, म्हणजे आपला मसाला भाजून झाला आहे व्यवस्थित. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्यामध्येच पाणी घालून ते वाटणाचं पाणी ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल, जाडसर पातळ, तशी तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे आणि मीठ घालून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. आणि त्याला चांगली उकळी काढून घ्यायची. 1 ते 2 वेळा उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा आहे. आणि आपली ग्रेव्ही तयार आहे. वरतून गार्निशिंग सजावटीसाठी आपण कोथिंबीर घालूया. तयार आहे आपली
पातोडी आणि त्याचा रस्सा. तुम्हाला पातोडी आणि त्याचा रस्सा जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. थँक्यू.